आणि यानंतर आता बातमी आहे महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयुक्तांच्या घेतलेल्या भेटीची। महाविकास आघाडी आणि मनसे आज एकत्र दिसले। म्हणजे राजकीय दृष्ट्या ते अजून एकत्र आलेले नाहीयेत, पण राज्यातल्या निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीमधल्या नेत्यांचे काही प्रश्न होते आणि तसेच प्रश्न राज ठाकरे यांना सुद्धा आहे। आणि त्याच मुद्द्यावरून महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळामध्ये राज ठाकरे हे सुद्धा सहभागी झाले निवडणूक आयुक्तांची भेट घेण्यासाठी। आणि या निमित्ताने महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळासोबत ते एकत्र दिसले। उद्धव ठाकरेंसोबत ते एकत्र होते आणि त्यांनी काही प्रश्न सुद्धा निवडणूक आयोगासमोर मांडलेले आहेत। नेमकं काय घडतं यावरून पाहूयात। वेळ दुपारी 12 वाजताची, स्थळ मंत्रालय। एका मागोमाग एक गाड्यांचे ताफे मंत्रालयाच्या आवारात दाखल व्हायला सुरुवात झाली। आता मंत्रालयाला नेत्यांच्या गाड्यांचे ताफे काही नवे नाहीयेत, पण आज मात्र ज्या नेत्यांचे ताफे आले त्यामध्ये सत्ताधारी नेते कुणीच नव्हते। या नेत्यांमध्ये होते शरद पवार। गेल्या अनेक वर्षात शरद पवार क्वचितच मंत्रालयात आले असावेत। या नेत्यांमध्ये होते मनसे अध्यक्ष राज ठाकरे, त्यांचीही उपस्थिती मंत्रालयामध्ये क्वचितच। या नेत्यांमध्ये उद्धव ठाकरेही होते आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरातही होते, शिवाय मवियाचे इतरही नेते होते। आता हे सगळे नेते आज एकत्रितपणे मंत्रालयात येण्याचं कारण काय होतं? कारण होतं मतदार याद्या। लोकसभा निवडणुकांनंतर मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। त्याची सुरुवात महाराष्ट्रामधूनच झाली। आता महाराष्ट्रामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांअगोदर मतदार याद्यांमधले सगळे घोळ दूर करा या प्रमुख मागणीसाठी हे सगळे नेते आज मंत्रालयात पोहोचले। या शिष्टमंडळानं मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना उपस्थित केलेले प्रश्न काय होते तेही बघा। 2024 मध्ये वगळलेल्या मतदारांचा तपशील का दिला जात नाहीये? 2024 मध्ये मतदार याद्यांमध्ये नव्यानं समाविष्ट केलेल्या मतदारांचा तपशील का दिला जात नाहीये? राजकीय पक्षांना आणि मतदारांना निवडणूक आयोग हा तपशील का देत नाही? मतदार याद्यांमधून मतदारांची नावं का वगळली हे राजकीय पक्षांना सांगत का नाही? ऑक्टोबर 2024 ते जुलै 2025 या दरम्यान जी नावं समाविष्ट करण्यात आली होती ती कोणती? याच कालावधीमधील नावांची यादी अजूनही प्रसिद्ध का करण्यात आली नाहीये? ही यादी लपवण्यामध्ये छुपा राजकीय हेतू आहे का? ही यादी लपवण्यामध्ये कुणाचा दबाव आहे का? आणि निवडणूक आयोग आपली स्वायत्तता दाखवणार की नाही? या सगळ्या मुद्द्यांसंदर्भात 2 शिष्टमंडळं तयार करण्यात आली होती। प्रमुख नेत्यांचं एक शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांना भेटलं, तर दुसरं शिष्टमंडळ राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांना भेटलं। आमच्या मागणी होती या निवडणूक महाराष्ट्राच्या निवडणूक याद्या या पूर्णपणे दुरुस्त व्हाव्यात, त्याचं डुप्लिकेशन जावं, चुकीच्या पद्धतीनं घुसडण्यात आलेली नावं काढण्यात यावीत, यासाठी आम्ही मागणी केलेली आहे। आणि त्यासाठी राज्य निवडणूक आयोग आणि चोक्कलिंगम सीओ महाराष्ट्र इलेक्शन कमिशन यांनी एकत्रित बसून आमचं गाऱ्हाणं ऐकायचं मान्य केलेलं आहे। चोक्कलिंगम साहेब हे राज्य निवडणूक आयोगाशी बोलतील आणि उद्या ही बैठक होईल। पुन्हा उद्या 11 वाजता ही बैठक होईल। आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या तरी महाविकास आघाडीचे घटक नाहीये, पण विरोधक आणि सत्ताधारी अशा सगळ्याच राजकीय पक्षांना आजच्या शिष्टमंडळात सहभागी होण्याचं आमंत्रण होतं। त्यामुळे राज ठाकरेही आले, पण राज ठाकरे शिष्टमंडळामध्ये सहभागी होत असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मात्र या शिष्टमंडळातून गायब झाले। निवडणूक आयुक्त चोक्कलिंगम ज्यांच्यावर विशेष जबाबदारी आहे त्यांनाही तुम्ही त्यांची भेट घेत आहात। या शिष्टमंडळात उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ, बाळासाहेब थोरात वगैरे वगैरे आणि राज ठाकरे
निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर आज या शिष्टमंडळाची एकत्रित पत्रकार परिषद होणार होती, पण ही पत्रकार परिषद सुद्धा रद्द झाली. महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांना भेटून आलेलं आहे अंबादास दानवे माजी विरोधी पक्षनेते यांच्या नेतृत्वाखाली. चोखलिंगम यांच्याबरोबरच्या बैठकीत काही मुद्दे अनिर्णित आहेत आणि ती चर्चा उद्या परत सुरू राहणार आहे. उद्या राज्याचे निवडणूक आयुक्त वाघमारे आणि चोखलिंगम यांची एकत्रित भेट आणि चर्चा हे शिष्टमंडळ यातले सगळे प्रमुख नेते घेतील. त्याच्यामुळे उद्याच आपण पत्रकारांना भेटून माहिती देऊ. विरोधकांच्या या शिष्टमंडळावर सत्ताधाऱ्यांनी मात्र जोरदार टीका केली आहे. ही महाविकास आघाडी नाही, महाकन्फ्यूज आघाडी आहे. एवढं कन्फ्युजन आहे की कोण काय बोलतंय त्याचं त्यांना समजत नाही, कोणाचा पायपूस कोणामध्ये नाही आहे. त्यामुळे ही महाकन्फ्यूज आघाडी एकत्र आलेली आहे आणि राज्य सरकार ज्या पद्धतीने आज काम करत आहे, शेतकऱ्यांना जी काही भरीव मदत दिली त्यामुळे देखील त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. महाविकास आघाडीनं निवडणूक आयोगाकडे जाण्यापूर्वी लोकसभा निवडणुकीत जेव्हा महाराष्ट्रात भाजपाला कमी जागा मिळाल्या तेव्हा भाजपनं जनतेचा कौल मान्य केला. पण विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा पराभव झाल्यानंतर अचानक मतचोरी तुम्हाला का आठवली? महाविकास आघाडी जिंकली तर ईव्हीएम बरोबर आणि भारतीय जनता पार्टी जिंकली की ईव्हीएम वर शंका. हा ढोंगीपणा लोकशाहीसाठी मारक आहे. निवडणूक आयोगानं तयार केलेल्या मतदार याद्यांवर विरोधकांनी सध्या देशभरात आरोपांची राळ उठवली आहे. महाराष्ट्रात वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये विरोधकांनी मतदार याद्यांसंदर्भात आरोप केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांअगोदर या सगळ्या याद्या सुधाराव्यात अशी विरोधकांची मागणी आहे. पण निव्वळ 1-2 महिन्यात हे सगळं काम पूर्ण होणार का, हा खरा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.